आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आता तोडफोड करण्यात आली आहे। महिलांच्या जमावाकडून या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे दालनात असतानाही प्रशासन मात्र हतबल दिसतंय। दृश्य आपण पाहतोय, खुर्च्या आणि काचांची देखील संतप्त महिलांकडून आता तोडफोड करण्यात आली आहे। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथेफिरूंना विटंबना केली आणि या घटनेचे पडसाद आता सगळीकडे पाहायला मिळत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे। यावर अधिकचे अपडेट दिसत आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दिवाकर माने आहेत थेट परभणीतून। दिवाकर, सध्या ही संतप्त अशी महिलांची आम्ही दृश्य पाहतोय, नेमकं काय घडतंय? जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे। दीपाली, सध्या मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे। आतमध्ये देखील महिला बसून आहेत। त्यांची मागणी आहे की आमच्या हवाले ते जे नाराधम आहे, ज्यांनी संविधानाचा अवमान केला, त्याला आमच्या हाती द्या किंवा त्याला आमच्यासमोर फाशी द्या, फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेऊन त्याचं काहीतरी आम्हाला न्याय द्या। त्यामुळे त्यांनी हे सगळी तोडफोड केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी बसून आहेत, जिल्हा परिषदच्या सीईओ देखील बसून आहेत। त्यांच्या ज्या कॅबिन मध्ये बसले होते त्या कॅबिनचा दरवाजाचा काच देखील फोडला आहे आणि इतर साहित्य देखील फोडाफोडी चालू आहे। अजूनही कुठलीच ऑर्डर अद्याप देण्यात आलेली नाही। पोलीस प्रशासन हतबल झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी इथे बसून सुद्धा काहीच होऊ शकत नाहीये। फक्त त्यांच्या दालनाबाहेर पोलिसांचा फौजफाटा आहे जे मॉब कंट्रोल करत आहे। दुसरी त्या व्यतिरिक्त कुठलीच पोलीस प्रशासनातर्फे कुठलीच मदत कार्य काहीच होऊ शकत नाहीये। आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांचा जीव घेणं बस एवढंच बाकी आहे, एवढंच दिसत आहे। दीपाली, दिवाकर, कुठला अतिरिक्त फौजफाटाही तिथे तैनात करण्यात आलेला नाही का? सध्या नेमकं काय घडतंय तिथे? नाही, अजूनही अतिरिक्त फौजफाटा आलेला नाहीये किंवा ऍडिशनल एसपीला देखील कुठले चार्ज कुठलं दिलेलं नाहीये। 2 QRT टीम त्यांनी अजून सांगितले आहे जे इतरच्या जिल्ह्यातून येणार आहेत। तर आपण पाहतोय परभणीमध्ये ही संतप्त दृश्य आपण पाहतोय। महिलांच्या जमावाकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। काल संध्याकाळी परभणी जिल्ह्यामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान पुस्तकाला काही प्रमाणात क्षती पोहोचवण्यात आली, त्याची विटंबना करण्यात आली। हा प्रकार निंदनीय आहे। मी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन सर्व समाज बांधवांचं त्या ठिकाणी त्यांना आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर संबंधित जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। आज मला सुमारे 10-15 निवेदनं वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून संघटनेमार्फत प्राप्त झाली। त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काही आरोपी आहे त्याला कडक शासन व्हावं आणि त्या आरोपी मागे जर कोणी मास्टर माइंड असेल त्याला देखील शोध घेऊन त्याच्यावर कडक शासन व्हावं। सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवावा आणि त्याला कठोर शासन व्हावं। त्याचबरोबर पुतळ्याला 24 तास संरक्षण द्यावं आणि त्या ठिकाणी काही परमनंट बॅरिकेटिंग वगैरे करण्याची देखील व्यवस्था करावी। अशा स्वरूपाच्या प्रमुख मागण्या मला आज सकाळपासून सुमारे 10-15 निवेदनामार्फत प्राप्त झालेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत। परभणी जिल्ह्यात आज काही ठिकाणी दगडफेक, काही ठिकाणी जाळपोळ आणि काही गाड्यांच्या काचा वगैरे फोडलेल्या आहेत। संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासन SRPF रस्त्यावरती आहे आणि आपण कलम 144 जुन्या ऍक्ट प्रमाणे आणि नवीन ऍक्ट प्रमाणे 163 कलम संचारबंदीचं लागू केलेलं आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलीस प्रशासन आम्ही त्यावरती लक्ष ठेवून आहोत। सर, एकूण जी परिस्थिती आहे पोलीस प्रशासनाचं कुठे कमी पडलं असं वाटतंय का? कारण हा माथेफिरून असून ह्याच्या मागे कोणीतरी एखादी शक्ती असावी आणि हा संशयाच्या घेऱ्यातून उद्भवलेली परिस्थिती रात्री पोलीस प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही, म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे। ही जर रात्री 144 लागू केला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती। परंतु आज जे काही प्रकरण घडतंय की तोडफोड होते आहे, जाळपोळ होते आहे, पोलिसांना दगडफेक होते आहे,
ही शोकांतिका आहे. मी सर्व युवकांना या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील युवकांना नम्र विनंती करणार आहे की मित्रांनो, तुमच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, परंतु कायदा हातात घेऊन उद्या आपलं आयुष्य बर्बाद होईल असे कुठलेही कृत्य आपण करू नका, हे आपल्याला विनंती करतो. तर आपण पाहतो ही दृश्य आहेत. संतप्त जमावाकडून या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. परभणीत घडलेल्या संविधानाच्या प्रतच्या विटंबनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत आणि इथे देखील संतप्त महिलांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. खुर्च्या काचांची तोडफोड करण्यात आली आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागताना दिसत आहे आणि आजही पोलीस आणि आंदोलक हे समोरासमोर आले होते आणि आंबेडकरी अनुयायी आता चांगले संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. तर परभणीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे आणि दरम्यान पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे. सकाळपासून शांततेत सुरू होतं हे आंदोलन आणि या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे. दरम्यान आता परभणीत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे आणि आता पोलिसांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर परभणीत आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परभणीतील बाबासाहेब पुतळा परिसरात ठेवलेल्या संविधानाच्या अवमानाप्रकरणी हे हिंसक आंदोलन सुरू आहे. आंबेडकरी अनुयायांकडून जोरदार दगडफेकही करण्यात येते. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले तर काही ठिकाणी दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे आणि या घटनेमुळे परभणीतलं वातावरण हे चांगलं चिघळलंय. काल एका माते फिरूनं बाबासाहेब पुतळा परिसरात ठेवलेल्या संविधानाचा अवमान केल्यानं याचे हे पडसाद जिल्ह्यात उमटले. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येते आहे आणि या मागणीसाठीच आंबेडकरी अनुयायी आता आक्रमक झाले आहेत. जमावाकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. परभणीतल्या बाबासाहेब पुतळा परिसरात ठेवलेल्या संविधानाच्या अवमानाप्रकरणी आता हिंसक आंदोलन सुरू झालेलं आहे. आंबेडकरी अनुयायांकडून जोरदार दगडफेक करण्यात येते. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले, काही ठिकाणी दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे आणि या एकंदरीत सगळ्या घटनेमुळे परभणीतलं वातावरण हे चांगलं चिघळलंय. तर परभणीत नेमकं काय घडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता माथे फिरोकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी हे संतप्त झाले. संध्याकाळी नंदीग्राम एक्सप्रेस ही रोखली आणि आज या घटनेच्या निषेधार्थ शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले. बाजारपेठा दुकानं हे रस्त्यांवर सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळतोय. खानापूर फाटा परिसरात आंबेडकरी अनुयायी हे चांगलेच आक्रमक झालेत आणि परभणी नांदेड वाहतूक ही आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तरी 4 दृश्य पाहतोय आपण. पहिल्या दृश्यात संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आल्यानंतर ही जाळपोळ करण्यात आलेली आहे. दुसऱ्या दृश्यात माथे फिरूला मारहाण करण्यात आली, ज्याने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली त्या माथे फिरूला मारहाण करण्यात आली आहे. आणि तिसऱ्या दृश्यात आपण पाहतोय आज परभणीत कडकडीत बंद पाळण्यात येतोय आणि चौथ्या दृश्यामध्ये या आंदोलकांकडून आंबेडकरी अनुयायांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. 4 दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. संविधानाच्या प्रतीचे विटंबनेचे पडसाद आता जिल्ह्यात उमटताना दिसत आहेत. माथे फिरूला मारहाण करण्यात मारहाणी प्रकरणी आज माथे फिरूला मारहाण देखील करण्यात आली आहे. दरम्यान वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. जातीवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची भारतीय राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही.
वंचितचे कार्यकर्ते घटनास्थळी त्यांच्या निषेधामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलंय. वंचितच्या कार्यकर्त्यांच्या निषेधामुळे एकाला अटक केली. मी सर्वांना विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था राखावी. 24 तासात हल्लेखोरांना अटक केली नाही तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील प्रकाश आंबेडकरांनी आता दिला आहे. परभणी शहरामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा आहे. या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत आहे, परंतु एका समाजकंटकाने ही संविधानाची प्रत दगडाच्या माध्यमातून फोडली आहे असे समजत आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार येतं त्यावेळी दलित विरोधी संविधान विरोधी घटना या राज्यामध्ये घडत असतात. हे राज्यातील आंबेडकरी समाजाला प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास मागणी करत आहे की तात्काळ या समाजकंटकावर, या माथेफिरूवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्यभर आंदोलन करेल. मला वाटतं अशा प्रकारे विटंबना करणं या गोष्टीचा मी धिक्कार करतो. यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे. राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना देशाचे पंतप्रधान यांनी संविधानाचा सतत त्या ठिकाणी आदर केलाय, सन्मान केलाय आणि जर कोणी विटंबना करत असेल तर ती प्रवृत्ती त्याच्या मुळाशी कोण आहे शोधून कठोर कारवाई या ठिकाणी सरकार निश्चितच करेल अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.